हॅलो अँड वेलकम बॅक टू द मसाला मोमेंट्स. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची आमटी. तर खोबऱ्याची आमटी ही महाराष्ट्रीयन पारंपरिक अशी रेसिपी आहे. तर आपण वेळ न घालवता सुरू करूयात. ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून मी धुवून घेतली आहे. आता आपण ही शिजवून घेऊयात पहिले. आता यामध्ये आपल्याला फक्त टोमॅटो ऍड करायचे आहे. कट केले टोमॅटो ऍड करून घेऊयात आपण. आणि ऍड करायची आहे हळद. तर आता याच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण करून घेऊयात. आता आपण आमटीचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला घ्यायचंय ओलं खोबरं. त्याचे आपण तुकडे करून घेऊया. आता आपण आमटीचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी आपल्याला आपण जो कांदा कापलाय तो छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा छान फ्राय झाला की आता आपण यामध्ये ऍड करूयात लसूण आणि याला पण छान भाजून घेऊयात. आणि ऍड करूयात हिरवी मिरची. आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत थोडंसं जिरा. आता आपण हे थंड झालं की याचं वाटण करून घेऊयात. आपण जे खोबरं कट करून घेतलंय ते आता आपण यामध्ये ऍड करूयात आणि कोथिंबीर. त्याचं आपण छानपैकी वाटण करून घेऊया. हे अशा प्रकारे आपल्याला वाटण करून घ्यायचंय. आपली डाळ शिजली आहे. आता याला छान आपण फेटून घेऊयात. कढईमध्ये तेल घेऊयात. आता आपण याला जिरे मोहरीचा तडका देऊयात. चिमूटभर हिंग. आता जे वाटण आपण करून घेतलंय ते आपण यामध्ये ऍड करूयात. यामध्ये घालूयात कढीपत्ता. यामध्ये आता पावडर मसाले आपण ऍड करणार आहोत. हळद, थोडंसं लाल तिखट कारण की आपण मिरची टाकली आहे, आणि थोडासा गरम मसाला. जी डाळ आपण शिजवून घेतली आहे ती आता आपण यामध्ये ऍड करूया. मी इथे चिंच भिजवून घेतली होती, पाणी तयार केले. आता आपण हे यामध्ये टाकूया.
चवीपुरतं मीठ घालूया. थोडासा गूळ घालूया. आपली खोबऱ्याची आमटी रेडी आहे.